मित्रांनो, फुलाला सुगंध मातीचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संजय राहुलवर खूप मोठ्याने ओरडत असतो. तो बोलत असतो की रोमाच्या बड्डेची पार्टी करायची काय गरज होती. तू तिकडे गेला नसता तर एवढा तमाशा झाला नसता. आपल्याला एवढी मोठी शिक्षा भोगायला पण लागली नसती. तेव्हा रोमा सांगते, आमच्यामुळे काहीच घडलं नाही आणि आम्ही आमचं एन्जॉय करत होतो. आम्हाला माहीत नव्हतं की ती मुले इथे येऊन आमचा मूड स्पॉइल करतील. राहुल आणि रोमा संजयला समजावत असतात की आमची त्यामध्ये काही एक चूक नाही. तर कीर्तीही त्या दोघांनाही सांगते, आपण फक्त पाटील मॅडमने दिलेल्या शिक्षेवर आता फोकस करूयात. तेव्हा संजय बरोबर आहे असं म्हणतो. तेव्हा रोमा बोलते, नक्की कसली स्पर्धा आहे हे आपल्याला माहीत नाही. तर कीर्ती बोलते, कोणतीही स्पर्धा असो, आपण आपले 100% द्यायचे. तेव्हा संजय बोलतो, 100 नाही 200% आपण द्यायचे. मला बाकीच्यांचं माहीत नाही, परंतु रोमा आणि राहुलकडून मला खूप अपेक्षा आहेत. तो कीर्तीला टोमणा मारत असतो. दुसरीकडे घरातील सर्वजण लग्नाची तयारी करत असतात. तेव्हा सोनाली एमिलीला बोलत असते, जरा व्यवस्थित काम कर. काहीही करून हे काम आपल्यालाच करायचं आहे. जाऊबाई आयत्या पिठावर रेघा ओढायला इकडे येतील. तर भिंगरी मध्येच बोलते, सोनाली वहिनी, आम्ही पण लग्नासाठीच काम करत आहोत. काही झालं तरी हे लग्न एकदम धुमधडाक्यात पार पडलं पाहिजे. तर विक्रम जान्हवीकडे पाहत तुषारला सांगतो, कोणाच्या तरी नकट्या नाकावर खूप राग आला आहे, तू पाहतो का. तेव्हा सर्वांचं लक्ष जान्हवीकडे जातं. जान्हवी खूप नाराज असते. ती शांत बसलेली असते. घरातील सर्वजण जान्हवीला विचारत असतात की जान्हवी काय झालं. तेव्हा तुषार मध्येच बोलतो, तिला गिफ्ट लागत असेल. तेव्हा जान्हवी बोलते, तसं काही नाही. तर विक्रम मध्येच बोलतो, आज आपण सर्व राख्यांचा हिशोब चुकता करून टाकूयात. कारण आज तुझे तिन्ही भाऊ इथे बसलेले आहेत. काय पाहिजे फक्त त्याची ऑर्डर सोड. तेव्हा सोनाली बोलते, जान्हवी एखादा सोन्याचा सेट त्यांच्याकडे माग. तेव्हा जान्हवी बोलते, माझ्या लग्नामध्ये माझे तिन्ही भाऊ आणि तिन्ही वहिन्या माझ्यासमोर असले पाहिजेत. तेव्हा सर्वजण जान्हवीकडे पाहतच राहतात. तेव्हा ती खूपच रडू लागते आणि शुभमला सांगते, तू काही पण कर, परंतु माझ्या कीर्ती वहिनीला इकडे माझ्या लग्नामध्ये घेऊनच ये. तेव्हा सर्वजण जान्हवीजवळ येऊन बसतात. तर शुभम जान्हवीला समजावत असतो. जान्हवी बोलते, आज कीर्ती वहिनीमुळे मी इथे आहे. तिने जर तिचे दागिने पुढे केले नसते तर आज माझं लग्न मोडलं असतं. तिच्यामुळेच मी माझं शिक्षण कंप्लीट करू शकले आणि जर आता तीच माझ्या लग्नात नसेल तर मी लग्नाला कशी उभी राहू, असं म्हणून ती खूप रडत असते. तेव्हा इमली बोलते, जान्हवी हे कसं पॉसिबल आहे, तू जरा समजून घे. तेव्हा जान्हवी कोणाचंच ऐकायला तयार नसते आणि मला तुमच्याकडून हेच गिफ्ट हवं आहे जी सर्वांना ताकीद देते. तेव्हा जिजी अक्कांना जान्हवीचं खूप वाईट वाटतं. त्या बोलतात की आता तर कीर्तीला यावंच लागेल, कारण जान्हवीची इच्छा खूपच छोटी आहे. तर भाऊ जान्हवीला समजावून सांगत असतात की तू जरा समजून घे, हे कीर्तीच्या हातात नाही, सर्व त्यांच्या पाटील मॅडमच्या हातात आहे. तेव्हा तुषार घरातील सर्वांना सांगतो, माझ्याकडे एक आयडिया आहे जेणेकरून कीर्ती वहिनी जान्हवीच्या लग्नात आपल्याबरोबर असतील. तेव्हा शुभम कसं काय असं विचारतो. तेव्हा तुषार सांगतो, आपण कीर्ती वहिनीला दिवसभर व्हिडिओ कॉल करू आणि जान्हवीचं संपूर्ण लग्न दाखवू. तेव्हा सर्वजण तुषारकडे पाहतच राहतात. तर जान्हवी बोलते, म्हणजे कीर्ती वहिनी येणार नाही हे तर फिक्सच आहे का. तेव्हा जिजी अक्का जान्हवीजवळ येतात आणि तिला समजवतात, जी एकही इच्छा अपूर्ण राहणार नाही. कीर्तीला कसं आणायचं मी पाहते. तेव्हा शुभम बोलतो की जान्हवीला उगाच खोट्या आशा तू दाखवू नको. तेव्हा जिजी अक्का शुभमला काहीच सांगत नाही. तशाच त्या पुढे जातात आणि लगेच कीर्तीला कॉल करतात. तेव्हा कीर्ती जिजी अक्कांचा आलेला फोन पाहून लगेच फोन उचलते आणि तुम्ही कशा आहात असं विचारते. जिजी अक्का तिला सांगतात, माझं सोड, घरात खूप आनंदाचा दिवस आहे, परंतु सर्वजण तुझ्यामुळे खूप नाराज आहेत. तेव्हा कीर्तीला आश्चर्याचा धक्का बसतो. तेव्हा ती विचारते, कसं काय. जिजी अक्का सांगतात, आज जान्हवीचा मूड अजिबात चांगला नाही, कारण ती आज खूप नाराज होती. तेव्हा तिने तिच्या भावांकडे काय मागितलं असेल तू याचा विचार पण केला नसेल. तिने फक्त एवढंच मागितलं की माझी कीर्ती वहिनी माझ्या लग्नात पाहिजे. हे ऐकून कीर्तीला खूपच वाईट वाटतं. तर जिजी अक्का सांगतात, जान्हवीची इच्छा चुकीची आहे का कीर्ती, हे तू मला सांग. तेव्हा कीर्ती अजूनच भावूक होते. ती काहीच बोलत नसते. जिजी अक्का स्पष्टपणे कीर्तीला सांगत असतात, काहीही करून तू लग्नाला आलीच पाहिजे.
कीर्ती बोलते, जान्हवीच्या लग्नाला येता येणार नाही म्हणून माझा जीव पण कासावीस होत आहे, परंतु माझ्याकडे ऑप्शन नाही, मी काय करू? तेव्हा जिजा अक्का सांगतात, आता कर्तव्य पार पाडण्याची वेळ आली आहे. तू मला वचन दिलं होतं असं म्हणून जिजा अक्का त्या वचनाची पुन्हा कीर्तीला जाणीव करून देतात आणि उद्यापासून सर्व विधी चालू होणार आहेत. लग्नाच्या दिवशी माझ्या तिन्ही सुना माझ्या घरात पाहिजे असं त्या कीर्तीला बोलतात आणि रागातच फोन ठेवतात. इकडे कीर्तीला खूप वाईट वाटतं. तेव्हा ती स्वतःशीच बोलत राहते की जिजा अक्का, मला पण लग्नाला यायचं आहे, परंतु पाटील मॅडम मला सुट्टी देणार नाहीत, मग मी तुम्हाला दिलेलं वचन कशी पाळू? त्यानंतर कीर्ती तिच्या रूममध्ये येते आणि विचार करत राहते, जर मी लग्नाला गेले तर पाटील मॅडमचा विरोध पत्करून मला लग्नाला जावं लागेल आणि जर लग्नाला नाही गेले तर जिजा अक्कांचं वचन मी कसं मोडू, याच विचारात ती असते. त्यानंतर कीर्ती तिचं मन कठोर करते आणि पाटील मॅडमसाठी एक पत्र लिहित असते की मला माफ करा, कारण मी माझ्या नणंदेचं आणि माझ्या घरच्यांचं मन मोडू शकत नाही. काहीही करून मला लग्नाला जावंच लागेल. माझे घरचेही माझ्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहेत. लग्नावरून आल्यावर दुप्पट मेहनत करायला तयार आहे आणि दोन्हीही शिक्षा मी नक्की भोगेल. तेव्हा ती कोणालाही न घाबरता ते पत्र लिहिते आणि बॅग उचलते व रूमच्या बाहेर येते. त्यानंतर ती सर्व बॅगा घेऊन बाहेर चाललेली असते. ती पाटील मॅडमच्या केबिनजवळ येते आणि तशीच दचकून थांबते. ती पाटील मॅडमच्या केबिनच्या दरवाजाच्या फटीतून ते लेटर आतमध्ये टाकते. तशीच पुढे चाललेली असते. तेवढ्यात तिचं दुसरं मन तेथे येतं आणि कीर्ती, तू कुठे चालली असं कीर्तीला विचारत असते. तेव्हा कीर्ती सांगते, मी माझ्या नणंदेच्या लग्नासाठी चालले आहे, कारण माझ्या घरच्यांना आता माझी खूप गरज आहे आणि मी त्यांना अजिबात नाराज करू शकत नाही. तेव्हा तिचं दुसरं मन तिला विचारतं, मग तू अशी तोंड लपवून निघालीस का? तेव्हा कीर्ती सांगते, जान्हवी माझ्या धाकट्या बहिणीसारखी आहे आणि जर मी तिच्या लग्नात जाऊ शकले नाही ना, मी स्वतःला आयुष्यभर माफ करू शकणार नाही. तिचं दुसरं मन तिला विचारतं, एवढी नाजूक तू कधीपासून झालीस? तेव्हा तिचं दुसरं मन तिला पहिल्या कीर्तीची जाणीव करून देत असतं की पहिली कीर्ती अशी पळकुटी नव्हती, खूप हिंमतवाली होती, तिच्यामध्ये धडाडीपणा होता. मी ह्या पळकुट्या कीर्तीला अजिबात ओळखत नाही. तेव्हा कीर्ती बोलते, माझ्यापुढे दुसरा कोणताच ऑप्शन आता राहिलेला नाही. तेव्हा कीर्ती जिजा अक्कांच्या वचनाची आठवण तिच्या दुसऱ्या मनाला करून देते. लगेच तेथून जायला निघते. तेव्हा तिचं दुसरं मन तिला सांगतं, तू जिजा अक्कांना अजून एक वचन दिलं आहे, बेस्ट कॅडेटची ट्रॉफी ही तुलाच मिळाली पाहिजे आणि तू ही ट्रॉफी कशी मिळवशील, कारण हे चांगल्या कॅडेटचं वागणं अजिबात नाही. तेव्हा कीर्तीपुढे प्रश्न पडतो, नक्की काय करावं? तिला खूप टेन्शन आलेलं असतं. तेव्हा तिचं दुसरं मन तिला सांगतं, तू असा मार्ग शोधायचा आहे जेणेकरून तुझे घरचे नाराज होणार नाही आणि तुझं ट्रेनिंग अपूर्ण पण राहणार नाही. तू असं मैदान सोडून पळून जाऊ नकोस. तेव्हा कीर्तीच्या सर्व गोष्टी लक्षात येतात. तेव्हा कीर्ती एकदम कॉन्फिडन्सने बोलत असते, मी अजिबात हार मानणार नाही. मित्रांनो, पुढील भागामध्ये कविता जिजा अक्कांच्या घरी येते. तेव्हा शुभमची धडक तिला होते. कविता खूपच खुश होते. त्या घरी आली या विचाराने जिजा अक्कांना खूप राग येतो. जिजा अक्का तिला हाकलून लावतात आणि आम्हाला परक्यांची मदत नको असंही सांगतात. दुसरीकडे पाटील मॅडम सर्व कॅडेटला सांगतात, हा टास्क जो जिंकेल त्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. तेव्हा कीर्ती खूपच खुश होते. तर मित्रांनो, अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.